महाराष्ट्रात पावसाचा कहर। ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या। घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, तर अनेक भागातील रस्ता खचल्यानं वाहतुकीवरही परिणाम। पुण्यात मुसळधार पाऊस सुरू। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात 10 घरं पाण्याखाली। बाधित नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवलं। बारामतीच्या पिंपळी लिमटेकमध्ये निरा डावा कालवा फुटला। अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रशासनाचं आवाहन। अलर्ट जारी। बारामती आणि दौंड तालुक्यामध्ये एनडीआरएफची 2 पथकं दाखल। अजितदादा तातडीनं बारामतीकडे रवाना। स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यामध्ये ढगफुटी होतानाचा व्हिडिओ स्थानिकांकडून कॅमेऱ्यात कैद। तर नाशिकच्या सिन्नर शहरात देखील भीषण परिस्थिती। अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित। मान्सून महाराष्ट्रात दाखल। 12 दिवस आधीच आगमन। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबईसह पुणे, लातूर आणि नागपूरला सतर्कतेचा इशारा। जोरदार पावसाचा कांद्याला मोठा फटका। वादळी वाऱ्यानं धान पिकं भुसपात, तर मान्सूनच्या पावसाची गती लवकरच कमी होणार असल्यानं पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। नाशिकच्या सिन्नर बसस्थानकामध्ये शिवशाही बसवर स्लॅब कोसळला। प्रवाशांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढलं। बससह एका खासगी वाहनाचं देखील नुकसान। कुठलीही जीवितहानी नाही। राजधानी दिल्लीमध्ये पावसाचा धुमाकूळ। अनेक भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसह विमान सेवेवर देखील परिणाम। विमानांच्या 100 फेऱ्या रद्द। हवामान खात्याकडून दिल्लीसाठी रेड अलर्ट। वाणीवर संयम ठेवा, अनावश्यक वक्तव्य कुणीही करू नका। मध्य प्रदेश आणि हरियाणामधील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला। ऑपरेशन सिंदूरबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याची देखील सूचना। लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी। 12 वर्षापासून एका महिलेसोबत असल्याचं जाहीर करत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कारवाई। राष्ट्रीय जनता दलाकडून 6 वर्षांसाठी निलंबन। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 257 वर। सर्वाधिक 47 रुग्ण मुंबईत, तर 2 दिवसात राज्यामध्ये 93 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। आतापर्यंत ठाणे, बंगळुरूमध्ये कोरोनामुळे 2घांचा मृत्यू। आयपीएलमध्ये गुजरातला धक्का। चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 83 धावांनी पराभव। गुजरातच्या पराभवामुळे प्ले ऑफसाठी टॉप 2 मध्ये जाण्याची पंजाब, बंगळुरू आणि मुंबईकडे संधी।